गाइज, हेलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे ज्योती नितीन नेवरेकर व्लॉग्स। सो आज आहे पाडवा, वर्षाचं पहिला सण आणि वर्षाची सुरुवातीचा सण. तर तुम्हा सगळ्यांना गुढीपाडवाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. सगळ्यांच्या घरामध्ये भरभराटीचं सुख, आनंदी, आरोग्य, संपत्ती हे भरभरून असू दे. तर चला मग नाश्त्याला सुरुवात करूया. शंभू झालेली आहे आमची सगळ्यांची आणि इथे तयारी चालू आहे. मस्त मस्त नवीन नवीन कपडे घालणं चालू आहे. आणि हे मी वन पीस किंवा अनारकली असं तुम्ही बोलू शकता. तर लास्ट व्लॉगमध्ये मिशोच्या शॉपिंगमध्ये मी हे शेअर केलेलं तुमच्याबरोबर. तर आता सध्या नाश्ता वगैरे बनवायचा आहे, त्याच्यामुळे मी हे घातलं आहे आणि निवेद वगैरे देवाला दाखवताना मग साडी वेअर करणार आहे. सो चलो, कम ऑन, लेट्स. सो इथे तपस्याला मी सांगितलं की देवांचे जेवढे फोटो आहेत त्याला हार लावून घे. आणि तिने सगळीकडे जेवढे पण घरामध्ये फोटो होते देवांचे, घरात बाहेर सगळीकडे मी हार आणलेले, तर ते हार तिने लावून घेतलेत. आणि इथे पूजा जी आहे माझी सकाळची ती झालेली आहे. आणि अशा प्रकारे तोरण, आंब्याची पानं, फुलं आणि दारामध्ये रांगोळीही काढून झालेली आहे. तर पूर्ण तयारी झालेली आहे. तर चला मग आता आपण वळूया नाश्त्याकडे. सो आज नाश्त्यामध्ये बनतात आहे पोहे. तर या तुम्ही पण खायला पोहे. मस्त असे चमचमीत पोहे बनवलेले, लिंबू मारून, खूप छान झालेली चव. आणि प्रथाला देखील खूप आवडली. आणि अशी बारीकची शेव मी ॲक्च्युली डीमार्टमधून आणलेली, तर ती त्याच्यावरती टाकली आणि लिंबूची एक फोड जी आहे ती साईडला दिली. नाश्ता करून झालेला आहे आणि आता प्रिपरेशन्स चालू आहेत जेवणाचे. तर चला मग बघूया जेवणामध्ये काय काय बनतंय. पनीर आणलेलं आहे, ओके. आणि इथे कांदा टमाटा भाजून घेतला आहे व्यवस्थित. फक्त कांदा टमाटा आहे जे व्यवस्थित भाजून घेतला आहे. ह्याला आता मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहे आणि मग मी पुढे दाखवते ठीक आहे. तर हे 4 कांदे आहेत आणि 4 टमॅटो आहेत. आणि हे जे पनीर मी घेते आहे, हे पनीर आहे किती ग्रॅम्स, 200 ग्रॅमचं असतं आय थिंक. हे कुठे लिहिलं आहे हां, 200 ग्रॅम. 200 ग्रॅमचं पनीर आहे हे. सो 200 ग्रॅमला मी लगभग पाव किलोच्या वरती कांदे घेतलेत. 300 ग्रॅम 300 ग्रॅम कांदा, 300 ग्रॅम टमाटा असं समजा. आणि ह्याला कापून फक्त भाजून घेतलेलं आहे. पुरीचं पीठ इथे रेडी आहे. भात ऑलमोस्ट झालं आहे, लॉंग राईस लावल्यात म्हणून ह्याच्यात लावलं आहे. आणि पनीरचं जे कांदा टमॅटोचं पेस्ट आहे ते पण रेडी आहे. पीठ मळून झालेलं आहे. मी थोडा वेळ झाकून ठेवणार आहे. आणि इथे कढई ठेवली आहे मी पनीरची भाजी बनवायला. कढईमध्ये तेल तापलेलं आहे, तर त्यामध्ये मी थोडंसं जिरा टाकते. जिरा हे झालं आहे. आता ह्याच्यामध्ये तो टोमॅटो, कांदा आणि यामध्ये मी अद्रक लसूणचं पेस्ट ॲड केलं आहे, तर हे मी टाकलं आहे. आता ह्याला आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे, ओके. तोपर्यंत तेल सेपरेट होत नाही, ओके. तर अजून हे ॲक्च्युली माझ्याकडे लाल माठ आणि डाळ जे आहे त्याची भाजी होती. आता काय करणार आहे, ह्याला मिक्सरमध्ये वाटणार आहे, ओके. आणि वाटल्यानंतर इथे मी पीठ घेतलं आहे. हे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी या रेशोमध्ये. आणि आता 1 कप बेसनचं पीठ याच्यामध्ये मी टाकते आहे. थोडंसं ओवा, थोडंसं मीठ, थोडंसं हळद. सो हे मी वाटून घेतलं आहे, जास्त पाणी नाही टाकलं आहे. आणि आता मी ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करून मळणार आहे. ह्याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही आहे, कारण हे ऑलरेडी पातळ आहे. थोडंसं पाणी टाकूनच मी वाटलं आहे. तर पनीरचं जे ग्रेव्ही आहे ते शिजलं आहे. आपण याच्यामध्ये आता सगळे मसाले टाकून घेऊया. मीठ टाकायचं याच्यामध्ये, हळद टाकून घेते, लाल मसाला आणि गरम मसाला म्हणून मी चिकन मसाला टाकते. थोडंसं चेंज
जरासं खूप सुपर्ब लागतं ॲक्च्युली. तर आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ शिजवून देऊया. हे जे पीठ आहे हे मळून झालेलं आहे आपलं. आणि पुऱ्यांसाठी जे आहे हे वेगळं मी पीठ मळलं आहे, कारण हे जे पुऱ्या आहेत ते निवदेला दाखवणार आहे देवाला. आणि हे मसाला पुरीसारखं आपण पुऱ्या बनवणार आहोत. इथे कढई ठेवली आहे पुऱ्या फ्राय करायला. तेल टाकते आहे, हळूहळू एकदम हळूहळू टाक. प्रथाला असे कामं करायला खूप आवडतात. मला तिने सांगितलेलं की मला पनीर कापायला सांग, जेव्हा कापायचं असेल तेव्हा सांग. तर तेव्हा मी तिला सांगितलं आणि आता बघा ती पनीर त्याच्यामध्ये टाकते. सो आज पुरी स्पेशल आहे, प्रथा स्पेशल पुरी. पुऱ्या इथे लाटते आणि तिला जेवणाच्या प्रथा आहे आणि तपस्याने पण खूप मदत केली. पण जेवणाच्या ह्याच्यामध्ये तिचा एवढा इंटरेस्ट नसतं. बाकीच्या कामामध्ये ती सगळं करते A to Z. जसं की देवपूजा, देवाला हार लावणं, साफसफाई करणं, झाडू मारणं, लादी पुसणं किंवा सामान जाऊन आणणं, या सगळ्या गोष्टी तिला खूप परफेक्टली जमतात. आणि जेवण जेव्हा मी बनवते तेव्हा प्रथा असते माझ्यासोबत. तिला खूप आवड आहे जेवण शिकण्याची, जेवण बनवण्याची. तर बघा ना, आत्ताच पुऱ्या तिने लाटल्या आहेत. मी लाटत होती, मला बोलली नाही मम्मा मला लाटायच्या आहेत. तर मी बोलली चल इट्स ओके लाटते. तर तिने सगळे पुऱ्या ऑलमोस्ट लाटून झालेल्या आहेत. आता मी फ्राय करायला घेते. मस्त टम्म असे पुऱ्या फुगलेले आहेत. थोडासा शेप वेगळा आहे पण असो, त्यामध्ये माझं प्रथाचं प्रेम आहे. तर जेवणाची सगळी तयारी झालेली आहे. जेवण सगळं बनवून रेडी आहे आणि मी पण इथे तयार झालेली आहे, कारण निवेद करायच्या टायमाला मला साडी नेसायची होती आणि साडी पण नेसून माझी झालेली आहे. हे जे हार तुम्ही माझ्या गळ्यामध्ये बघताय हे मी इन्व्हेंट केलेलं आहे आणि याच्यामध्ये पुढे तुम्हाला बीड्स दिसणार. ते बीड्स जे आहेत ते फक्त सोन्याचे आहेत आणि ह्याला मी जे मंगळसूत्र ववतात ना त्यांच्याकडून मी ववून घेतलेला आहे. मी ॲक्च्युली एका सोनाराकडे लाईट वेट असा हार बघितलेला, ज्यामध्ये फक्त सोन्याचे बीड्स होते, लाखाच्या मणी होते आणि सोन्याचे बीड्स म्हणजे मण्या होते आणि हे जे ग्रीन कलरचे क्रिस्टल बीड्स होते. तर हे जे क्रिस्टल बीड्स आहे हे मला ॲक्च्युली मिशोवरून भेटले आणि मग मी थोडे थोडे करून पैसे जमा करून छोटे छोटे असे गोल्डन बीड्स जे आहेत ते सोनाराकडून घेतले आहेत आणि ह्याचा असा छोटासा असा हार जे आहे ते मी गाठून घेतलेला आहे आणि हे दिसायला खूप सुंदर ॲक्च्युली दिसतं आहे. तर हे कोणी घालू शकतं, मोठी घालू शकतात किंवा लहान मुलं जे आहेत तेही घालू शकतात. दिसायला अगदी छान आणि डेलिकेट्स आहे. आणि इथे माझी चिमणीबाई पण रेडी आहे. ही जी साडी आहे ही माझी साडी होती जी की मी बऱ्याच वेळा नेसली आहे आणि तिचा नंबर लागलेला फ्रॉक शिवायसाठी. खूप दिवसाने ती माझ्या पाठी लागलेली की मम्मा या साडीचं फ्रॉक शिव. तर शेवटी फ्रॉक शिवलाच, त्या साडीचा शिवून घेतला मी आणि आम्ही दोघं कसे दिसत आहोत आम्हाला नक्की कमेंट करून. इथे पनीरची भाजी झालेली आहे, पुऱ्या मसाला पुरी झालेली आहे आणि नॉर्मल पुऱ्या पण झालेल्या आहेत आणि भात पण झाला आहे. सो हे मी नैवेद्यासाठी काढलेलं आहे बाप्पासाठी.
सो हा आहे आज आमचा बेत. पनीरची भाजी, पुरी, मसाला पुरी, भात, श्रीखंड. तर या तुम्ही पण आमच्याबरोबर जेवायला. तर चला मस्तपैकी जेवूया. सो आमचं जेवण जेवून झालेलं आहे आणि मस्त बेत होता. छानपैकी श्रीखंड, पुरी, मसाला पुरी, भात आणि पनीर. डाळ ॲक्च्युली बनवलं नाही कारण पनीरची जी ग्रेव्ही होती तीच डाळीचं काम तिने केलं आणि भाजीचं काम पण तिनेच केलं, त्याच्यामुळे डाळ अशी बनवलेली नाही आहे. सो ही साडी लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेली, शेअर केलेलं की माझ्या रिलेटिव्सनी मला ॲज अ गिफ्ट म्हणून दिलेली आणि त्याचा ब्लाऊज पण शिवून आलेला. आणि गळ्यामध्ये मी सांगितलेलं बॅक जो डिझाईन आहे तो डोली गळा होता, त्याला लटकन लावायचे होते. तर तुम्ही बघितलं असेलच की मी त्याला लटकन हाताने लावलेले आहेत आणि माझी आयडिया कशी झालेली आहे ती मला नक्की कमेंट करून कळवा. ओके, तर जेवण झालेलं आहे. आता थोडंसं आराम करायचा टाईम आहे, तर थोडा वेळ आम्ही आराम करणार आणि संध्याकाळचा ॲसच काही प्लॅन नाही आहे, तरी बघूया जर कुठे गेलं तर मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ओके, तर चला थोड्या वेळासाठी घेऊया विश्रांती, भेटूया थोड्या वेळानंतर. आणि हो, नक्की मला कमेंट करून सांगा की मी कशी दिसते आहे. ओके, सो जसं की तुम्ही बघितलात पूजा वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही तयार झालो आहे. तर आम्ही चालू आहोत सत्संगला. आज ॲक्च्युली सत्संग आहे आणि प्लस प्रसादी पण तिथेच आहे, म्हणजे जेवणला प्रसादी म्हटलं जातं. तर प्रसादी पण तिथेच आहे, म्हणून मी एकच टायमाचं जेवण बनवलेलं आणि आता आम्ही तिथेच सत्संगलाही जाणार आणि प्रसादी करणार. तर बघूया तिकडचं काही रेकॉर्ड करायला भेटतं का. जर भेटलं तर मी नक्की रेकॉर्ड करेन. चला. आम्ही सत्संगवरून आलेलो आहोत आणि जेवण मस्तच झालं. येताना थोडंसं पान खाल्लं आणि चालत आलो, त्याच्यामुळे वॉकही झालं. आणि आत्ता वाजले आहेत रात्रीचे 10:30. तर आता आम्ही झोपायला जात आहोत. खूप झोप येते, डोळ्यावरती झोप आलेली आहे आणि खूप मस्त गेला आजचा दिवस. खूप छान गेला, खूप सुंदर असं गेलं. छानपैकी जेवण बनवलं आणि आमच्यामध्ये ॲक्च्युली गुढी जे आहे ते गावी असते, त्याच्यामुळे सेपरेट आम्ही असं काही करत नाही की म्हणजे माझ्या मनामध्ये एक विचार असा आलेला की जे शोपीसवाले गुढ्या असतात ना, थोडे एवढे असतात, थोडे मोठे असतात, 1 फूटचे 1.5 फूटचे, ते आणूया. पण नाहीच झालं ते आणायला आणि मी पण त्याच्यावरती एवढं स्पेशली लक्ष दिलं नाही की आणलंच पाहिजे. पण बघू नेक्स्ट इयर जर जमलं तर आणूया. सो बाकीचं सगळं केलं मी.
रिच्युअल जे आहे घरामध्ये जेवण बनवणं, देवाला नैवेद्य दाखवणं, नवीन कपडे घालणं, रांगोळी घालणं, देवाची पूजा करणं, तर हे सगळं तर नॉर्मली केलेलंच आहे. तर खूप छान गेला आजचा दिवस. सत्संगही अटेंड करायला भेटलं आणि प्रसादी पण खाल्ली आणि खूप मजा आली, खूप बरं वाटलं. तर हा होता माझा आजचा ब्लॉग. आय होप सो तुम्हाला नक्की आवडला असेलच, आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वॉच आवर्स जे आहेत ते माझे थोडेसे कमी आहेत, तर तुमची मदत लागेल मला, तुमचा आशीर्वाद, तुमचं ब्लेसिंग्स, तुमचं प्रेम याची गरज आहे. तर बघा, सपोर्ट करा, आणि बाकी तर सगळं आहेच. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपीली. नितीन ऑलमोस्ट झोपले आणि मुलं पण झोपले, तर मीच थोडीशी जागी होती. विचार केला व्लॉग जे आहे ते एंड करूया, त्याच्यामुळे थांबलेली. सो चलो, बाय बाय, गुड नाईट अँड लिव्ह ॲज युजली हॅपीली.